कराडनं हत्येदिवशी संतोष देशमुखांना धमकी दिली असा दावा एसआयटीनं केलेला आहे। आणि हत्येदिवशी कराड आणि घुलेंमध्ये 10 मिनिटांचं संभाषण सुद्धा झालं होतं। ती 10 मिनिटं नेमकी कुठली आहेत? 9 डिसेंबरला 3:20 ते 3:30 म्हणजे 3.5 या 10 मिनिटांमध्ये कराड आणि घुलेंमध्ये संभाषण झालं। आणि ह्या 10 मिनिटांच्या संभाषणात नेमकं काय झालेलं आहे, कराड आणि घुले एकमेकांशी काय बोलले आहेत तपासायचं आहे, अजून अद्यापही ते बाकी आहे। आणि बरोबर 3:15 संतोष देशमुखांचं अपहरण झालेलं होतं। या सगळ्या वेळा जर लक्षात घेतल्या तर ही क्रोनॉलॉजी लक्षात येते असं एसआयटीचं म्हणणं आहे। मुक्का कसा लावला याचाही संदर्भ कोर्टात सादर त्यांनी केलेला आहे। कराडच्या गुन्ह्यांची सगळी यादी एसआयटीकडनं कोर्टात सादर करण्यात आलेली आहे। सोबतच इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिलेली आहे। कोर्टात नेमकं काय घडतंय? एसआयटीने एक मोठा दावा केला की सीडीआरमुळे खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध आहे। अपहरण आणि संभाषणाची वेळ मिळती जुळतीये। मगाशी आपण ज्या वेळा दाखवल्या त्या वेळा मिळत्या जुळत्यात। आरोपींनी कट आधी रचला आणि मगच देशमुखांची हत्या केलेली आहे। एसआयटीचा बीड कोर्टात हा मोठा दावा आपण बघतोय। आणि आता कराडच्या वकिलांकडनं कोर्टात युक्तिवाद सुरू झालेला आहे। या क्षणाची एक मोठी अपडेट। सिद्धेश्वर ठोंबरे कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंकडनं आता बाजू मांडायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही आरोपीनं कराडचं नाव घेतलेलं नाहीये। कराडची अटक बेकायदेशीर आहे, ठोस पुरावे नाहीयेत असं ठोंबरेंचं म्हणणं आहे। दरम्यान अजून एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। फक्त फोन कॉलच्या आधारे कराडला आरोपी बनवलं का? कोर्टाकडनं तपास अधिकाऱ्यांना सवाल विचारण्यात आलेले आहेत। हत्या आणि खंडणी प्रकरणात फोनवरून आरोपी बनवला आहे का? हा थेट सवाल विचारलेला आहे कोर्टानं। तपास अधिकाऱ्यांना हा सवाल विचारण्यात आलेला आहे। आपण बघतो पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मोहसिन, मगाशी काही वेळापूर्वी आपण जेव्हा आंदोलनकर्त्यांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी जो सवाल उपस्थित केला तोच सवाल कोर्टानं देखील उपस्थित केलाय। हत्या आणि खंडणी प्रकरणात फक्त फोनवरनं हा आरोप लावण्यात आलेला आहे का? हा तोच सवाल कोर्टानं देखील विचारलाय। काय अपडेट्स आहे? नक्कीच आपण सौरभ काही क्षणापूर्वी ही प्रतिक्रिया आपण जी आहे तर आंदोलकांकडून घेतली होती आणि तोच प्रश्न न्यायाधीशांनी कोर्टात विचारलेला आहे। केवळ फोन केला म्हणून तुम्ही 302 आणि मोक्का अंतर्गत कारवाई करतात का? हे न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेला आहे। अत्यंत महत्वाची बातमी आहे। या सगळ्या प्रकरणात जे आहे तर न्यायाधीशांनी आत्ता जे प्रश्न उपस्थित केला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे। फक्त फोन कॉलवरून तुम्ही कुणी संभाषण केलं म्हणून त्याच्यावर खुनाचा गुन्हा असेल किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करतात का? हा असा प्रश्न न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारलेला आहे। आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वी जे आहे तर सिद्धेश्वर ठोंबरे यांनी मुद्दा मांडला होता की या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नाहीये। तर सरकारी वकिलांनी या सगळ्या प्रकरणात सीडीआर उपलब्ध असल्याचा दावा केला होता। मात्र या सीडीआरच्या मुद्द्यावर हा प्रश्न आहे का असा प्रश्न उपस्थित होतो, कारण थेट न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की फोनवरून संभाषण केला म्हणून तुम्ही 302 किंवा मोक्का अंतर्गत कारवाई करतात का? न्यायाधीशांची ही जी आहे तर तपास अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारलेला आहे। या सगळ्या सुनावणीत अत्यंत महत्वाची बाब आहे। आता यावर तपास अधिकारी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सौरभ। पण फक्त फोन कॉलवरून अशी कारवाई करतात का असा प्रश्न आता न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना विचारलेला आहे। अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सौरभ। निश्चितच मोहसिन, मगाशी ज्या आंदोलनकर्त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती त्यांना देखील आपण एकदा विचारण्याचा प्रयत्न करूया का? कारण त्यांचा जो मुद्दा होता तोच नेमका कोर्टानं पुन्हा एकदा उपस्थित केलेला आहे। त्यांची एकदा प्रतिक्रिया घेऊया आपण शक्य झाल्यास। यस नक्कीच। तुम्ही आता मुद्दा उपस्थित केला होता की वाल्मिक कराड असेल किंवा कोणत्याही आरोपीशी एखाद्याने फोनवर कॉल केला तर तो आरोपी कसा होतो, तोच मुद्दा आता न्यायाधीशांनी कोर्टात तपास अधिकाऱ्यांना विचारला आहे की फोनवरून संभाषण केलं म्हणून 302 किंवा मोक्का अंतर्गत तुम्ही कारवाई करतात का? मी एक साहेब साधारण शेतकरी इथला, मी एक माझा अंदाज लावला की आता खून कसा करतात। खून चाकू मारून केला जातो, गोळी मारून केला जातो। तो माणूस आज देवाला गेलेला होता, डायरेक्ट फोन केला, त्याच्यावर खून कसा काय होईल? आणि आता एखाद्या नेत्याचे असंख्य कार्यकर्ते असतात, हजारो, कुणी चोऱ्या करील, कुणी बलात्कार करील, कुणी काही करील, आणि नेत्याला फोन लावून मी असं केलंय, मग लगेच नेता बी त्याच्यामध्ये दोषी झाला का? कसं काय होणार आहे असं? आणि फोन मधून मी काय सांगितलं की मी लहानपणापासून टीव्ही बघतो, तुमचे चॅनल बघतो, असं फोनवरून खून झालेला मी आतापर्यंत बघितलेलं नाही। आणि ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक वाल्मिकांना टार्गेट केलं जातंय। वाल्मिकांना आणि एखाद्या आरोपीच्या किंवा खंडणी बहादराच्या मागे कुणीच जनता नसती काय। आता मी शेतकरी साहेब काय, आता मी माझं नाव नवनाथ खेत्री, माझ्यावर कुठं गुन्हा दाखल असावं तर बघाव, हे न्हावी समाजाचा माणूस आहे,
ह्याच्यावर कुठं गुन्हे दाखल बघा. ते वाणी समाजाचा माणूस आहे, वंजारी समाजाचा माणूस आहे, हे मराठा समाज असं कुठं दिसले तुम्हाला हे असे खंडणी खोरण टोळीन? कपडे बघा ना आमची टोळी तुम्हाला वाटते का टोळी? सुरेश दसला वाटत असेल का? असं माणूस तरी वाटत असेल ना तुम्हाला टोळीचा? बरं आमच्यावर पोलीस स्टेशनला जा, आमचे आधार कार्ड देता, तिथं आमच्यावर एक जर गुन्हा दाखल असला तर आम्हाला टोळी म्हणून वाल्मिक कराडाची संबोधित करा. सौरभ, नक्कीच ही प्रतिक्रिया आहे. काही वेळापूर्वी त्यांनी मुद्दा उपस्थित केला होता की फोनवरून एखाद्या आरोपीशी किंवा कोणी गुन्हा केल्यानंतर कुणाला फोन केला म्हणून तो आरोपी होतो का, असा प्रश्न उपस्थित केला होता. तोच मुद्दा आता न्यायाधीशांनी कोर्टात उपस्थित केलाय. आता पुढे काय काय सुनावणी होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे, पण न्यायाधीशांनी हा तपास अधिकाऱ्यांना विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. सौरभ, निश्चितच मोहसिन, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया नेमकं काय घडलेलं आहे. आपण आतापर्यंत बघितलं, आपण थेट आंदोलनकर्त्यांच्या देखील थेट प्रतिक्रिया फील्डवरून जाणून घेत होतो आणि आपल्या प्रतिनिधींकडे या आंदोलनकर्त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता तोच प्रश्न कोर्टाकडनं तपास अधिकाऱ्यांना सवाल हा उपस्थित केला गेलाय. फक्त फोन केला म्हणून 302 आणि मुक्का लावतात का, हा थेट सवाल विचारलाय. हत्या आणि खंडणी प्रकरणात फोनवरून आरोपी बनवलं का, हा सवाल आता कोर्टानं उपस्थित केलेला आहे. आता यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तपास अधिकारी यावर नेमकं काय उत्तर देतात बघावं लागेल. दरम्यान आपण बघतोय की ह्या प्रकरणातले सगळे अपडेट्स आपण NDTV मराठीवर बघणारच आहोत. आपले प्रतिनिधी